नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वृषाली पाठशालामध्ये. चला तर आज आपण नेक्स्ट पार्ट बघूया पिरियोडिक टेबलचा. फर्स्ट पार्टमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ नॉन मेटल मेटल्स याविषयी माहिती बघितली. डोबेरेंचे ट्रायड्स, त्याच्यानंतर ऑक्टेव्स हे आपण काही इन्फॉर्मेशन बघितली. त्याच्यानंतर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल्स पण आपण बघितला. हे सगळे मॉडेल काही प्रमाणात फेल झाले. त्याच्यानंतर आपण आता स्टडी करणार आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलचा. याच्यामध्ये फर्स्टली आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ कसा फॉर्म झाला, कशावरती डिपेंड्स आहे आणि याने सगळे जे काही पिरियोडिक टेबलमध्ये एलिमेंट्स मांडताना जे काही ड्रॉबॅक्स होते ते कसे रिमूव्ह केले आपण स्टेप बाय स्टडी करणार आहे. जो आता मॉडर्न पिरियोडिक लॉ काय आहेत, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर इन द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. जी काही प्रॉपर्टी आहे एलिमेंटची ही काय एक पिरियोडिक फंक्शन आहे, एक वारंवारता पिरियोडिक फंक्शन आहे त्याच्या ॲटॉमिक नंबरचं. आणि जे काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये जो काही एलिमेंट्स मांडले आहेत हे सगळे ॲटॉमिक नंबर्सवरती डिपेंड्स आहे बाय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर्स. आता आपण त्याच्यानंतर जे काही मॉडर्न पिरियोडिक टेबल्स आहे त्याचं आपण काय बघणार आहे, लॉंग फॉर्म आपण बघणार आहे. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय कोणता लॉंग फॉर्म आपण सांगू शकतो किंवा काय लॉंग फॉर्म आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स मांडले आहे की त्यांची कोणती अरेंजमेंट आहे की त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डरने हे मांडले आहेत. कोणत्या इन्क्रीजिंग ऑर्डरने, त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने जे काही एलिमेंट्स आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये मांडले आहे आणि ही एक त्याची प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर आता आपण काय की हे जे काही ड्रॉबॅक्स होते मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलमध्ये हे सर्व ड्रॉबॅक्स हे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये रिमूव्ह केले आहे. बट एक्सेप्टेड हायड्रोजन काय याची जे काही कन्फ्युजन आहे हायड्रोजनविषयी किंवा ॲम्बिग्युटी जे अस्पष्टता आहे त्याच्या पोझिशनविषयी हे ॲज इट इज मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये पण ती रिमूव्ह आहे, ते आपण काढू शकलो नाही. आता आपण जे काही प्रिव्हियस इयरमध्ये शिकलो होतो काय पण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन्स आयटममध्ये कसे असतात की ते त्याच्या आउटर शेलमध्ये बसलेले असतात किंवा आउटर सेलमध्ये त्याचे एलिमेंट्स जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते सेल बाय सेल ते इन्क्रीज झालेले असतात. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलचं काय आपण स्ट्रक्चर बघणार आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर बघताना आपण काय आता बघणार आहे त्याच्यामध्ये की जे मॉडर्न पिरियोडिक टेबल contains 7 horizontal row called the periods. जो काय मॉडर्न पिरियोडिक टेबल होता तो काय 7 हॉरिझॉन्टल रोज होता, त्याला आपण पिरियड्स म्हटले आणि ते पिरियड्स होते 1 to 7. तर सिमिलर त्याच्यासारखं काय द 18 व्हर्टिकल कॉलम इन द टेबल आर द ग्रुप फर्स्ट टू 18. जे काही व्हर्टिकल ग्रुप्स होते कॉलम होते त्यांना आपण ग्रुप्स म्हटले, ते किती 1 to 18 आहे. आणि ही सगळी अरेंजमेंट आहे पिरियोडिक टेबलमध्ये कशी झाली, द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड द ग्रुप्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्स. ही जे काय अरेंजमेंट आहे पिरियड्सची आणि कॉलमची आणि जे बॉक्स फॉर्म झाले त्या बॉक्समध्ये जे काय ॲटम्स आहे जे काय एलिमेंट्स आहे हे ते सिरियली त्यांच्या ॲटॉमिक नंबरने बसलेत किंवा प्लेस झाले आणि ते पिरियोडिक टेबलच्या अपर पार्टमध्ये. नाव आता नेक्स्ट जे काय पिरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये आपण जर स्टडी केला की त्याच्यामध्ये आपण सांगताना सांगू शकतो की त्याच्या लोअरला ज्या 2 लाईन्स आहे की जे काय 7 रो अपार्ट फ्रॉम द 7 रो 2 रो आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल. दिस इज कॉल्ड लॅन्थेनाइट सिरीज अँड ॲक्टिनाइट सिरीज. जे काय खाली ज्या काही 2 सिरीज आहेत त्याला लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, काही ते मॅनमेड आहेत. ओके, टोटल सर्व जे काय बॉक्स आहेत ऑल बॉक्सेस 118 boxes present in a modern periodic table, all this fulfilled by elements. Okay, there is no vacant elements in this periodic table. Now आता periodic table चे काय ते क्लासिफिकेशन आपण बघणार किंवा तो कसा डिवाइड केलाय तर त्याचं आपण शॉर्टली बघू. पिरियोडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक्स आहे. 4 ब्लॉक्स मध्ये फर्स्ट ब्लॉक आहे एस ब्लॉक, सेकंड ब्लॉक आहे पी ब्लॉक अँड थर्ड डी ब्लॉक अँड लास्टली फोर्थ आहे एफ ब्लॉक आहे. आता याच्यामध्ये आपण डायरेक्टली पिरियोडिक टेबलची डायग्राम आपण सीन करूया, बघूया आपण त्याच्यामध्ये कशी इन्फॉर्मेशन आहे. इथे तुम्हाला पिरियोडिक टेबल
दिसत असेल ओके पिक्चरमध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये बघा हे फर्स्टली काय याला अल्कली मेटल्स म्हणलंय ओके. फर्स्ट एस ब्लॉक आहे त्याच्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड हे ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुपला आपण म्हणणारे अल्कली मेटल, सेकंड ग्रुपला आपण म्हणणारे अल्कलाईन मेटल. त्याच्यानंतर आपला सेकंड जो काय पी ब्लॉक आहे, पी ब्लॉक मध्ये 13 ग्रुप 13 टू ग्रुप 18 पर्यंत एलिमेंट्स येतात ओके. तर 18 ग्रुपला आपण झिरो ग्रुप म्हणणार आहे ओके किंवा नोबेल गॅस म्हणणार आहे. देन त्याच्यानंतर आपला जो काही थर्ड ग्रुप आहे किंवा थर्ड ब्लॉक जो आहे जो ग्रुप डीचा आहे, जो डी ब्लॉक आहे त्याच्यामध्ये ग्रुप 3 टू ग्रुप 12 पर्यंत एलिमेंट्स प्लेस आहे. याच्यामध्ये जो काय लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज सेपरेट झाली आहे ओके. जे स्टार केलेले दिसतात हॅच आणि स्टार दिसत आहे. ग्रुप थर्ड मध्ये जे काही दोन एलिमेंट्स आहे ह्याची ग्रुप ब्लॉक एफ मध्ये सेपरेटली एक सिरीज येते जी काय पिरियड 6 मधला लॅन्थेनाइट आहे त्याचं काय येते लॅन्थेनाइट सिरीज आणि पिरियड 7 मधले जे काय आहे ॲक्टिनाइट त्याची ॲक्टिनाइट सिरीज येते. असं झालं हे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं किंवा त्याचा लॉंग फॉर्म आपण बघितला. नाव आता आपण जो काय मॉडर्न पिरियोडिक टेबल बघितला त्याचा लॉंग फॉर्म बघितला. आता आपल्याला स्टडी करायचं आहे की मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये इलेक्ट्रॉनचं जे कन्फिगरेशन कसं असतं, ग्रुपचं कन्फिगरेशन कसं वाटतं आणि पिरियडचं कन्फिगरेशन कसं वाटतं ओके. नाव आता आपण ग्रुपचं कन्फिगरेशन वाटताना आपण स्टडी काय करणार आहे किंवा काय आपण काय सांगू शकतो शॉर्टकटमध्ये. ग्रुपचं going from top to bottom within any group, one electronic cell gets added at the time. म्हणजे ग्रुपमध्ये आपण जसं टॉप टू बॉटम जातो ओके तसं त्याच्यामध्ये एक सेल ऍड झालेली असते. इलेक्ट्रॉनिक सेल त्याच्यामध्ये एक ऍड जाते एका वेळेस ओके. नाव द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दिस आउटर मोस्ट सेल इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस पर्टिक्युलर ग्रुप. ती काय ऍड झालेली जे काही सेल असेल त्याच्यानंतर ते काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल हे त्या पर्टिक्युलर ग्रुपचं काय असतं कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग आता त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे काय जर पहिला जो ग्रुप येतो पहिल्या ग्रुपमध्ये कोणते एलिमेंट्स येतात की अल्कली मेटलचे येतात. अल्कली मेटल्स ओके. त्याच्यामध्ये काय एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे असतो ओके. सेकंड अल्कलाईन येतात की त्याच्यामध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. अप टू असं करत करत आपण ग्रुप 70 पर्यंत गेल्यानंतर काय येतं जो काय हॅलोजन ग्रुप आहे म्हणजे जो काय हा इथे तुम्हाला दिसतोय हा पिरियोडिक टेबलमध्ये हॅलोजन ग्रुप आहे त्याच्यामध्ये किती त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 असतात. आणि लास्टली जर आपण 18 ग्रुप झिरो ग्रुप म्हटलं किंवा नोबेल गॅस ग्रुप म्हटलं तर त्याच्यामध्ये 0 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. असं हे सगळं ग्रुपचं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण सांगू शकतो. नाव नेक्स्ट आता आपण पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण कसं सांगणार आहे. तर पिरियडचा स्टडी करताना आपण बघा याचं आपण शॉर्टमध्ये बट लॉंग टाइम रिमेंबर राहील असं आपण समजून घेऊया. तर पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे. when you are going from left to right within the period the atomic number increase by 1 at the time. म्हणजे जेव्हा आपण लेफ्ट टू राईटला गेलो पिरियड्समध्ये तर आपला जो काय ॲटॉमिक नंबर्स असतो हा इन्क्रीज होतो एका एका डिजिटने इन्क्रीज होतो ॲट अ टाइमला. अँड द नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीज बाय द 1 ॲट द टाइम. जर ॲटॉमिक नंबर आपला जर इन्क्रीज झाला एका डिजिटने तर आपला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण इन्क्रीज होतो त्या टाइमला ओके ॲट दिस टाइम. हे झालं आपलं पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आपण डायग्राममधनं ते स्टडी करून घेऊ. डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की ग्रुप 1 टू 18 प्लेस केलेला आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहिलंय फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दाखवलंय किंवा दाखवलं. त्याच्यानंतर काय आहे की आपण एक एक्झाम्पल घेतलं पोटॅशियम ॲटमचं आणि अर्गॉन ॲटमचं. अर्गॉनमध्ये 2 8 8 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. मग त्याच्यामध्ये जी पहिली सेल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन प्लेस केले 1 2. सेकंड जी सेल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन प्लेस केले आणि जी काय ती थर्ड सेल आहे त्याच्यामध्ये परत 8 इलेक्ट्रॉन प्लेस केले. हे झालं अर्गॉन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. हे आहे फुलफिल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. म्हणून आर्गॉन गॅस काय त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नाही आहे 0 व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक म्हणून तो काय नोबेल गॅस झाला.
मग आता पोटॅशियममध्ये आपण स्टडी केलं तर पोटॅशियममध्ये फर्स्ट सेलमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन प्लेस केले. सेकंड सेलमध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन प्लेस केले. थर्ड सेलमध्ये आपण परत 8 इलेक्ट्रॉन प्लेस केले. नाव आता जी काय त्याची फोर्थ सेल आहे, ओके, जी काय फोर्थ सेल त्याच्या पिरियड्सनुसार जी काय फोर्थ सेल ॲड झाली तिच्यामध्ये फर्स्ट ग्रुप आहे, फोर्थ सेल आहे, म्हणून काय येतं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 येतं. सिम्पली हे आपण स्टडी करू शकतो. म्हणजे जसे पिरियड ॲड झाले तसे त्याच्यामध्ये सेल ॲड होतात आणि तसेच ते ग्रुप ॲड झाले तसेच त्याच्यामध्ये एलिमेंट्स पण ॲड होतात. सिम्पली एक्झाम्पलने आपण समजून घेऊया. इथे बघू आपण. सपोज हा एक एलिमेंट्स आहे, हायड्रोजन एलिमेंट्स आहे. त्याच्या काय हा 1 नंबरचा पिरियड्स पण आहे त्याचा 1 आहे आणि त्याचा ग्रुप पण काय येतो, ग्रुप पण फर्स्ट येतो. म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो काय आपण आयन सांगतो किंवा जो काही इलेक्ट्रॉन सांगतो किंवा इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा आपण त्याला प्रोटॉन्सच म्हणतो. ओके, त्याच्या आउटर मोस्ट असलेलं काय त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन द्यायचा येतो. मोस्टली आपण त्याला हायड्रोजनला काय प्रोटॉन्स कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करतो. ओके, हेलियमचं आपण तसंच गेलं तर करत करत तो काय फर्स्ट याच्यामध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये आणि तो 0 ग्रुपमध्ये येतो. त्याच्यामुळे त्याचं काय जे काही त्याची आउटरमोस्ट सेल फुलफिल झालेली आहे. म्हणजे फर्स्ट जी काही सेल आहे त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. ओके, पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं, डिफरन्स तुमच्या लक्षात येत असेल. ओके, नाव नेक्स्ट आता आपण बघणार आहे कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन सेल किंवा इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन सेल. आता जे काही आपण सेल मांडल्या किंवा जे काही सेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण लिहिलं, हे मग आता कशा प्रकारे लिहिलं तर आपण टेबलमध्ये लिहिले, ड्रॉ केले बघा. सेल एन म्हणजे काय नंबर ऑफ सेल, 1 2 3 4 जशा सेल वाढतील तशा. ओके, नाव आता याच्यानंतर 2 इंटू एन स्क्वेअर त्याचे इलेक्ट्रॉन कसे प्लेस होता त्याचा फॉर्म्युला अँड इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती असते त्या सेलची ते आपण बघणार आहे. आता के सेल म्हणजे N1 म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये 2 इंटू 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 त्याच्या इलेक्ट्रॉन. म्हणजे के सेलमध्ये इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती, 2 इलेक्ट्रॉन्स सामावून घेण्याची कॅपॅसिटी आहे. देन एल सेलमध्ये किती 2 इंटू 2 स्क्वेअर 8 येतो. एल जी काय सेल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. देन नाव एम मध्ये 2 इंटू 3 स्क्वेअर 18 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची त्याची कॅपॅसिटी आहे एम सेलची. अँड लास्ट एन सेलची किती आहे 32 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे के सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, एम मध्ये 18 इलेक्ट्रॉन अँड एन मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स सामावून घेतले जाऊ शकतात. नाव नेक्स्ट आता आपण बघणार आहे जो काय पिरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता पिरियोडिक ट्रेंड्स म्हणजे काय, आता पिरियोडिक ट्रेंड्सने काय आपण जे काय एलिमेंट्स असेल त्याच्या प्रॉपर्टी किंवा त्याचा कशा प्रकारे तो इलेक्ट्रॉन्स किंवा तो एलिमेंट्स आपण डिस्टिंग्विश करू शकतो. तर त्याच्यात 3 प्रॉपर्टीज मेनली 3 प्रॉपर्टीज वरती आपण एलिमेंटचं आपण क्लासिफिकेशन किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगू शकतो. कसलं काय तर व्हॅलन्सी त्याच्या नेमने व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज अँड मेटल नॉन मेटल कॅरेक्टर्सने तो काय एलिमेंट्स आपण वेगळा आहे किंवा डिस्टिंक्ट आपण सेपरेटली सांगू शकतो. आता व्हॅलन्सीचा आपण फॉर्म्युला किंवा व्हॅलन्सी म्हणजे काय, व्हॅलन्सी काय आहे आपण नेक्स्ट इयरला पण बघितलंय ना. आता आपण व्हॅलन्सी म्हणजे काय, the number of elements the number of electrons present in the outer shell of its atom, that is the valence electron. Valence electron म्हणजे काय, the number of electrons present in the outermost shell of its atom at the that is the valence electron. असा valence electron आपण फाइंड आउट करतो. ओके, नाव नेक्स्ट आता आपण ॲटॉमिक साईज खूप स्मॉल असते, ती आपण पिकोमीटर मध्ये मेजर केली जाते. ॲटॉमिक साईज काय असते, ॲटॉमिक साईज द साईज ऑफ अन ॲटम इज इंडिकेटेड बाय द रेडियस. ॲटॉमिक साईज म्हणजे काय, ठीक आहे, ॲटमची रेडियस इंडिकेट केली जाते आणि ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस
ऑफ द ॲटम अँड द आउटर मोस्ट सेल. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असतं, तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस of the atom and its outermost cell. This is called atomic radius, and atomic size is the indicated by the radius of atom, and this atomic radius is expressed in the unit picometers, that means pm, and it is the smaller than nanometer. नॅनोमीटर म्हणजे स्मॉलर आहे आणि त्याचे किती येतात 1 ppm. 1 picometer is equal to 10⁻⁻12 मीटर. ओके, हे त्याचा फॉर्म्युला येतं. आणि आता आपण बघितलं असेल की जे काय ॲटॉमिक साईज असते ती काय आहे, टॉप टू बॉटम इन्क्रीज होत चालते, लेफ्ट टू राईट ऑल्सो दिस इन्क्रीज होत जाते. ओके, नाव नेक्स्ट आता आपण बघणार आहे काही एलिमेंट्स आहे की त्याची आपण ॲटॉमिक साईज कशी असते. आता इथे एलिमेंट्स दिले काही तुम्हाला, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरियम, लिथियम. त्यांची ॲटॉमिक रेडियस दिली ppm मध्ये. ऑक्सिजनची 66 अप टू लिथियमची 152 दिली. देन सेकंड इकडे एलिमेंट्स दिले काय, पोटॅशियम, सोडियम, रुबेनियम, सेलेनियम अँड लिथियम. हे जे काही एलिमेंट्स दिले त्यांची काय येते बघा, ॲटॉमिक रेडियस कशी येते त्यांची. पोटॅशियमची 231 टू लिथियमची 152. म्हणजेच काय आहे, जी काही टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक रेडियस कमी होते, टॉप टू बॉटम जाताना टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक रेडियस काय होते, लेस होते. अँड लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस ऑल्सो इन्क्रीज होते. म्हणजे जी काय मायनस आहे नाही, मग जो काही निगेटिव्ह असेल, जास्त निगेटिव्ह फॉर्म असेल तो काय त्याची कमी साईज असते आणि ऑक्सिजनची जास्त साईज येईल. ओके, ऑक्सिजनची लिथियमपेक्षा रेडियस जास्त येईल आणि पोटॅशियमची लिथियमपेक्षा जी काय ॲटॉमिक रेडियस येईल ती कमी येईल. ओके, नवीन शॉर्टमध्ये आपण इकडे ती स्टडी करणार आहे. मेटल नॉन मेटल कॅरेक्टर्स मध्ये आपण ते स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर जो काही ते स्टडी करणार आहे त्याच्या अगोदर आपण बघणार आहे की ॲटॉमिक रेडियस कशी फॉर्म होते किंवा कसं त्याचं आपण डिस्टिंग्विश करू शकतो. टेबल बघितले आपण, एक सिंपल एक आउटलाईन आहेत ही. फर्स्टली आता आपण बघणार आहे लेफ्ट टू राईट जाताना काय होतं. लेफ्ट टू राईट वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲट अ पिरियडिक टेबल. फर्स्ट, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. Then second, increasing electronegativity and non-metallic characters. When we go through the periodic table left to right, increasing electronegativity and non-metallic characters. Then when we go from left to right periodic table, decreasing electropositivity and metallic character. Electropositivity and metallic character काय होतं, डिक्रीज होतात. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होता अँड ॲटॉमिक रेडियस ऑल्सो डिक्रीज. ओके, नाव वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. टॉप टू बॉटमला जाताना काय होत आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. देन सेकंड, डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर्स. अँड थर्ड, increasing electronegativity and metallic character. Increasing electropositivity and metallic characters. लक्षात आलं असेल टेबल. ओके, आता आपण काय शॉर्टली आपण त्याचं बघणार आहेत की मेटल नॉन मेटल कसे काय. स्मॉल फॉर्म मध्ये आपण शॉर्ट मध्ये लक्षात राहण्यासाठी कीवर्ड्स आपण त्याची स्टडी करणार आहे. ओके, मेटलिक अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर्स. कटायन, मेटल कटायन फॉर्म करतात. ओके, नॉन मेटल अनायन फॉर्म करतात. ओके, आणि जो मेटलॉइड असतो तो काय स्टेबल असतो, तो ॲज अ त्याच्या सिच्युएशननी त्याची रिॲक्शन जशी होणार तसं तो रिॲक्शन दाखवतो किंवा तसं तो रिझल्ट दाखवतो. ओके, मग आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय. Metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called to electropositivity. म्हणजेच जो काही मेटल्स असेल तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो का, तर तो त्याची कटायन कडनं का एक इलेक्ट्रॉन लूज करतो आणि मग तो त्याची
इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही प्रॉपर्टी मेंटेन करतो. तर नॉन मेटलमध्ये काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रॉपर्टी असते. मग ही कशी मेंटेन केली जाते? तर नॉन मेटलमध्ये काय नॉन मेटल हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. नॉन मेटलमध्ये अनायन केव्हा फॉर्म होतो की जेव्हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट फ्रॉम आउटर साइड into its valence shell, it's called electronegativity. Metal cation form by losing one electron, it's called electropositivity properties. Non-metal form cation, okay, by accepting electron from their outermost shell, okay, this property is called electronegativity. Okay, all this information लक्षात आले असेल. नाव आता आपण सिम्पल एक पॉइंट्स बघणार आहे की हॅलोजन ग्रुप आहे. हॅलोजन ग्रुपमध्ये आपण स्टडी करणार आहे. हॅलोजन ग्रुप काय 17 ग्रुपमध्ये आहे. हॅलोजन ग्रुप फॅमिली. त्याच्यामध्ये जर आपण टॉप टू बॉटम गेलं किंवा लेफ्ट टू राईट गेलं तर काय त्याची प्रॉपर्टी असते बघा. फ्लोरीन अँड क्लोरीन हा हॅलोजन फॅमिलीमध्ये हे गॅसियस फॉर्म मध्ये आहे. ब्रोमीन हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे अँड आयोडीन हा सॉलिड फॉर्म मध्ये आहे. हे जे काय gradations in the halogen family. Fluorine, chlorine is a gaseous form, bromine is a liquid form and iodine is solid form. हे सगळी इन्फॉर्मेशन आहे. आणि पिरियडिक टेबलची इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल. याचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत याचे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.